गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 25 तारीख आणि आज आपण लिफ्ट मॅरेज ब्लॉग चालू करतोय. आज आपण चाललोय मल्हार गडवर आणि आता झालं उशीर झालाय, मला 7:30 इथंच वाजले. तर चला ना लवकर निघूया, बाईकवर भेटूया. तर बाईकचं वॉर्मअप केलेलं आहे आणि आता आपण पण रेडी झालेलो जायला. तर चला आता निघूया. आता आपण आत्ता वाजलेत 7:40 आणि इथून 1.5 तासाचा रस्ता आहे. तर मी आता एवढं सगळं घातलं आहे रेडिंग गेस, तरी पण मला एवढी थंडी वाजते ना, बाईक चालवता येत नाही आहे. खूप जास्त थंडी वाजते इथं घरापासून निघल्यावरच. आणि आता ऊन येतं, सनराईज झालेला आहे आणि आता आपण इथं पोचलेलो आहे नाशिक फाट्यावरती. आता इथून आपल्याला जायचं आहे खडकीला आणि खडकीवरून हडपसर साईडला जायचं आपल्याला. ही लोक बरेच जण गेले असतील, खरं मी फर्स्ट टाइम विजिट करतोय, तर मी मला सांगाल फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता. आणि आता आपण आलेलो आहे हायवेवर गाईस, आणि हायवेवर गर्दी नसल्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येते. तर आपण लिमिटमध्ये चालवतो 100-120. याची जास्त पळवायचीच नाही. सावच नाही वाटत आज. काल मी आज इंडियाचा फ्लॅग दाखवण्यासाठी कॅमेरा चालू केला, खरं फ्लॅग आज फडकतच नाहीये. गजब बेइज्जती है ब्रो. आम्ही दरवेळेस येतो दरवेळेस फडकत असतो, खरं आज मी कॅमेरा घेऊन आलोय तर मग फडकत नाहीये. आणि काय तुम्ही हा सीन बघा, इथं नदी आहे खाली आणि आपण हा ब्रिज वरनं चाललेलो आहे. आणि आता खडकी आलेली आहे, आपल्याला खडकीवरनं हडपसरला जायचंय. हा सीन बघा, किती भारी धुक्का आलेलं आहे तिथं आणि खूप सुंदर दिसला म्हणून मी लगेच कॅमेरा ऑन केला. आणि आता आपण लागलो हायवेला. हा आहे NH46 मे बी, असंच काहीतरी आहे. हा 3 वे हायवे. 6.5 hours later. आपल्याला तिथं वर जायचंय, ते समोर किल्ला दिसतोय तिथं जायचं आपल्याला. आणि साईडला फुल ग्रीनरी आहे आणि इथं तिकीट काढायला लागेल. काय तिकीट आहे का किल्ल्याला? किती रुपये? जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तर 20 रुपयाचं तिकीट होतं इथं. आणि आता आपण चाललो, हा रस्ता फुल वरतीपर्यंत जातो आणि वरतीपर्यंत गाड्या जातात. थोडंफार चढायचंय, सीड्याच आहेत मला वाटते तिथं पण. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे, चारी साईडला काहीच नाहीये. आणि ह्याला सोनोरी किल्ला पण बोलतात. हे जे दोन नाव आहेत, एक सोनोरी किल्ला पण बोलतात ह्याला आणि ह्याला मल्हारगड पण म्हणतात. आता आपण इथं पोचलेलो आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणलं
मल्हारगडलाच सोनोरी पण म्हणतात. इथं सगळी माहिती लिहिलेली आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि आता आपण इथून शिड्याने चालत जायचं आहे. तुम्ही बघू शकता तो झेंडा तिथं लांब, तो खूप सुंदर दिसतोय. एवढा लांब नाही आहे तो, तर कॅमेरामध्ये जास्तच लांब दिसतोय. आणि बाईक इथं पार्क केलेली आहे. आणि हेल्मेट ठेवायला नेहमीसारखं जागा नाही आहे, तर हातात घेऊन फिरायला लागणार आहे. तर चला आता चालू करूया आपली ट्रिप. आता आपल्याला एवढंच चढायचं गाईज, या शूजमध्ये चढणं, आणि ते पण असल्या शिड्या. इमॅजिन करू शकता तुम्ही फक्त किती रिस्की आहे. मला ते हेड माउंटेड घ्यायचं आहे, जेणे की तुम्हाला असा वाला व्ह्यू दिसेल. हा जो व्ह्यू आहे ना मोबाईलमध्ये दिसतोय, असा व्ह्यू कॅमेऱ्यातनंच दिसेल, जेणे की माझे दोन्ही हात फ्री राहतील चालायला. तर आपल्याला हे अजून एवढंच चढायचं आहे. आणि एवढी मातीचे रस्ते, 4 शिड्या चढूनच दम लागला रे एवढा गिअरमध्ये. हा चोर दरवाजे, हे सगळं बांधलेले, हे आत्ता बांधलेले, हे तुटलेलं होतं. चोर दरवाजाची पाठी. चला चोर दरवाजात आत जाऊया. आत्ता आपण इथं आलेलो आहे वरती, आणि या दरवाजातून आपण वरती आलो, चोर दरवाजा. आणि इथं काही माणसं पण आलेले, आणि तिथे एक विहीर आहे, ती पूर्ण रिकामी आहे. तर चला आता पुढे जाऊया. इथं मागं ते मेन मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन येऊया. आणि इथं झाडं लावलेली आहेत, चांगलं केलेलं आहे. अशी झाडं लावलेली आहेत छोटी छोटी. आणि इथं पुढं पण एक हौदासारखं केलेलं आहे, तर बघूया ते पण आपण. याच्यात थोडंसं पाणी आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते. तर एकदम सुंदर आहे, बघू शकता. फोटो काढायला वगैरे एकदम मस्त आहे. आणि तो बघा, हे मागं मंदिर आहे, आणि तिथं जायचं कसा तो रस्ता बघूया आपण. आणि खाली एकदम छोटे गावे आहेत सगळी, आणि तिकडं मध्येच एक हौद आहे का विहीर आहे माहीत नाही, ते बघायला लागल. इथं पण विहीर आहे गाईज, बघा. अशीच सेम विहीर तिथं पण होती चोर दरवाजापाशी. आणि ह्याच्यात आहे पाणी, आणि कबूतर पण येत, घाबरवलंय नाही मला. यात आहे पाणी पण आहे, आणि कबूतर पण आहे. विहिरीच्या आत कबूतर आहेत. आणि इकडून एक दरवाजा आहे. इथं एक हे, इथं तोफखाना नाही म्हणत त्याला. इथं ते तोफ ठेवतात, आणि इथून सगळं खालचं दिसतं बघा. या फुल खालचा व्ह्यू दिसतो इथून. तुम्ही बघू शकता इथं पण असं बनवलेलं आहे, आणि छोटी छोटी खाणं बनवलेली आहेत, ज्याने की बंदूक वगैरे, तीर वगैरे, छोटी छोटी खाणं बनवली ज्याने की तीर वगैरे इथनं बंदूक वगैरे मारू शकतो खालच्या अँगलनी. हे बघा, खालच्या अँगलनी दिसतंय. हे त्यापेक्षा खाली अँगल, अजून हा थोडा वरचा अँगल. असे बनवलेले आहेत सगळे. इकडं पण बनवलेले आहेत, आणि जास्त हाईट नाही, इथून चालत येऊ शकतो माणूस. बघा, जास्त हाईट नाही आहे किल्ल्याची. आणि हा रिसेंट सगळ्यात जुना, म्हणजे सगळ्यात नवीन बनवलेला किल्ला आहे, सगळ्यात लेट बनवला आहे हा किल्ला असे म्हणतात लोक. गाईस, तिकडं पण एक दरवाजा आहे. त्या दरवाजाचं नाव आता मला माहित नाही खरं. तिकडं पण
तिकडून पण केलेलं तुम्ही बघू शकता. तिकडून खालून माणसं चालत पण येत आहेत आणि तिकडं पण दरवाजा. आणि आपण या दरवाज्यातनं आलो इकडनं आलो आपण या साईडनं. आणि इकडचं पण व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता हा महादरवाज्यात आपण आलेलो आहे आणि चला तर जाऊया आता आपण आत. आणि महादरवाज्यात आत आल्यानंतर इथं मंदिर येतं. हे महादेवीचं मंदिर आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता तिकडं पण एक मंदिर केलेलं आहे. आणि खूप सारी लोक येतात इथं. काही ग्रुप ट्रेकिंगला पण येतात इथं स्टेसाठी. आणि इथे एक छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे. आणि तिथं पुढे गेल्यानंतर इथे एक अशी कलाकार तुम्ही बघू शकता कशी मस्त केलेली आहे. आणि एवढा जुना काळात. आणि हे 2 मंदिर होते. आणि हे सगळं बालेकिल्ल्यात येतं. आणि आता तरी इथं कन्स्ट्रक्शन सगळं तुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळी दगड पडलेली आहेत आता. त्यावेळेस खरं खूप मस्त असेल. आणि तिथून अजून जरा पुढं आलं ना की इथं एक बांधकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं रूम्स असतील त्यांचे. खरं हे सगळे पडलेले आहेत आता. आणि इथं खाली काहीतरी आहे. सीड्या पण केलेली. हे काहीतरी स्टोरेजसाठी असेल त्यांचं. जाऊन या खाली काय बघून या. कुत्र नाही ना. ती तशी खोली केलेली एक. आणि चोर दरवाजा काहीतरी असेल इथं आत. चला जाऊन या. आणि यांची हाईट खूपच कमी आहेत. म्हणजे माझी 7 फूट आहे तर हे 7 फूटपेक्षा कमी ते. तर ह्याच्या आत अजून एक रूम आहे. आणि एवढंच आहे बाकी काहीच नाही इथं. आणि एकदम स्वच्छता आहे तुम्ही बघू शकता. मला तिथलं घाण असेल खरं एकदम स्वच्छ रूम आहे. तुम्ही बघू शकता कोणीतरी राहत असणार आहे इथं. असं वाटतं कोणीतरी आत्ताच राहून हे केलं. तुम्ही बघू शकता तिथं बेडरूम आहे. हा हॉल. आणि इथं वरती पायड्या वरती जायला इथं गेट असेल त्यांचं. इथून वरती जायला पायड्या असतील अशा. सीड्या खूप मोठ्या आहेत आणि दरवाजे छोटे. मला हे समजलं नाही काय यांचं. हे एवढे बघा. हे वरती तुम्ही अंदाज लावू शकता एवढी मोठी रूम आहे. आणि असे 4-5 छोटे छोटे रूम बनवले त्यांनी जे पण तुटलेले आहेत. आणि इथं सगळं काहीतरी असणार आहे. खरं सगळं बांधकाम तुटलेलं आहे आता सध्या तरी. आणि या रस्त्याने आपण डायरेक्ट चोर दरवाजापाशी निघू शकतो. हे रस्ते खूप छोटे. आणि इथं चोर दरवाजापाशी निघालो आपण परत. आणि या किल्ल्यामध्ये मला एक गोष्ट आवडली सगळ्या किल्ल्यांपेक्षा. इथं प्रत्येक जागेवर झाडं लावली आहेत. पूर्ण किल्ला बघितलं मी. सगळे असं कुठलंच जागा नाही जिथं झाडं नाही आहेत. खास बात आहे की किल्ल्यावर झाडं लावत आहेत गाववाले. आणि एकदम मेंटेन किल्ला ठेवलेला आहे.
तर किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आपला. तर आता आपण जाऊया परत गाडीपाशी. चला तर आता निघूया. आता वाजले 9:40. 1 तास लागला आपल्याला किल्ला फिरायला. आणि इथून 1 तास घरी, म्हणजे आपली मॉर्निंग राईड कंप्लीट झालेली आहे असं तुम्ही समजू शकता. आता कुठेतरी नाश्ता करूया चांगल्या जागेवर आणि मग घरी जाऊया. मग मॉर्निंग राईडला आपण कंप्लीट करून टाकूया. मॉर्निंग राईड मॉर्निंगमध्येच कंप्लीट झालेली चांगली. नाहीतर काही काही लोक मॉर्निंग राईडला इव्हिनिंग राईड करून टाकतात. 2,000 years later. आज आहे 27 तारीख आणि आज आपण चाललोय कोकुर्नूरला, कर्नाटकामध्ये. तर चला आता पोचायला आलोय. आता आपण इथं पोचलेलं मंदिरात. तुम्ही इथं मागं बघू शकता, इथं राहायची सोय करतात जेव्हा यात्रा असते. आणि आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो आणि गाडी आपली मागं. तर चला मंदिरात जाऊन या, दर्शन घेऊन या. खूप चांगलं दर्शन झालं. आता आपण दुसऱ्या मंदिरात आलोय. तर चला तिथं जाऊन बघूया इथं कसं आहे. आता आपण पंढरपूरला आलेलो इथं. तर चला पंढरपूरचं पण दर्शन करून घेऊ. आता दर्शन घेऊन आलेलो आहे. इथं मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईलसाठी इथं लॉकर बनवलेले आहेत. तिथं मोबाईल जमा करून आज दर्शनाला जायला लागतं. तर दर्शनाला गर्दी होती आणि आम्ही करून आलो. इथं चप्पल स्टँड पण आहे आणि इकडनं आत गेल्यानंतर दर्शनाला जाता येतं. तर चला आता थोडंसं इथनं सामान घ्या आणि पुढच्या लोकेशनवर जाऊया. आता आपण सोनारीला आलेलो. इथं तुम्ही बघू शकता मागं मंदिर आहे सोनारीचं. आणि एवढी काही गर्दी नाही आहे इथं. आता वाजलेत 6 वाजलेत आणि आता आपण इथं नैवेद्य द्यायचं आहे आणि नैवेद्य देऊन जायचं. इथं खूप माकडे आहे. तिथं मी तुम्हाला दाखवतोय. हे गोट कशी वर होती. माकड आणि बोकड आहे तिथं खूप सारे, बघू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या तरी अजून चांगल्या लोकेशनला जायचा प्रयत्न करूया जिथं तुम्हाला अजून मजा येईल.
तर मग चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. Artlist.io